आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, माझे मित्र डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे, सुनीलजी शेलार, प्रशांत अप्पा पाटील, वाल्मिकजी वानखेडे, जगनजी गांगुर्डे, हिरामनजी कर्डेले, महावीरजी संकलेचा, ताराजनजी आयरे, प्रभाकरजी ठाकरे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, विविध कंपन्यांचे सर्व CEO MD आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, आज या ठिकाणी महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं गेल्या अनेक दिवसापासून माझ्याकडे काही प्रवास करत असताना काही तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी एक व्यथा माझ्याकडे मांडली की आम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये अप्लाय करत असताना अनेक अडचणी येतात, माहिती होत नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्ही जर असं एका ठिकाणी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली का दालनामध्ये, तर निश्चितपणानं आपल्या भागातील त्या ठिकाणी तरुण मुलांना नोकरीची संधी मिळेल. आणि मग मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. त्याच्यानंतर विनोदजी पाटील आहेत, ते टॅलेंट कॉर्पचे कंपनीचे या ठिकाणी काम करतात, त्यांच्याशी मी संवाद साधला आणि त्यांनी सांगितले की नाना, आपण अशा पद्धतीनं चांदवडला आपण जर घेतला मेळावा तर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील तरुणांना आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल, जेणेकरून हा ग्रामीण भाग जो आहे हा शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ तयार होईल. आज शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लग्न होत नाही, नोकरी नाही म्हणून त्यासाठी अनेक अडचणी तयार होतात आणि मग हे करत असताना अशावेळी नोकरी आपण जर जुन्या काळी बघितलं तर एक जण शेती करायचा आणि दुसरा नोकरीसाठी शहरामध्ये जात असायचा. त्यावेळेस त्या कुटुंबाला कधी हातभार लावावा लागायचा. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जर शेतीला पूरक व्यवसाय नसला, आज मालासाठी भावासाठी अनेक अडचणी येत असतात आणि मग हे करत असताना या ठिकाणी समाजा हिताच्या दृष्टिकोनातनं राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य द्यायला पाहिजे ह्या विचाराने त्या ठिकाणी मी गोरगरीब होतकरू मुलांच्या या ठिकाणी त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी ह्या महामेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. भविष्यात आपण डॉक्टरांनी जे सांगितलं की 6 महिन्यात जरी केलं चालेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत ज्या काही इव्हेंट केले असतील मी ह्यात सातत्य ठेवून आज ज्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना जे त्यांचं नाविन्यपणे किंवा त्यांना त्याच्यामुळे नोकरीची संधी मिळेल, पण जे राहिले असतील त्यांच्यासाठी पण काय करता येण्यासारखं आहे त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच रोजगार ही भविष्यामध्ये सगळ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस जास्त होत चाललेली आहे आणि एक कुठेही फरगटलं न जाता त्या ठिकाणी तरुणांना एक नया दिशा द्यायचं काम, ती रोजगाराची असेल किंवा व्यवसायाची संधी असेल, या दोघांच्या माध्यमातून तरुणांना मी निश्चितपणानं त्या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. आज पण आहे, उद्या पण, परवा पण, कायमस्वरूपी या तरुणांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या 2 संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.